तलई आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजात संतापाची लाट. आमदार आमशा पाडवी यांची प्रत्यक्ष भेट. दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश. नंदुरबार जिल्ह्यात धडगाव तालुक्यातील तलई येथील शासकीय आश्रमशाळेत 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर आणि धक्कादायक घटनेची दखल घेत अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी गुरुवारी प्रत्यक्ष आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. आमदार पाडवी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती घेतली. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच संबंधित प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले. या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा ठपका ठेवत प्रकल्प अधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापक तसेच त्यांना मदत करणाऱ्या महिला अधीक्षिका यांना तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आदिवासी समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण शेवटपर्यंत लढा देऊ अशी ठाम भूमिका आमदार आमशा पाडवी यांनी यावेळी व्यक्त केली. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. आम्ही इथे दडगाव इथे पहिले तर जसं आम्हाला कळलं का अशी घटना झाली आहे. ते घटना एक दुर्दैवी आहे. पण त्याच्यात आज दडगावचे PIला इथे आम्ही बोलवलं आणि त्याला सांगितलं की आम्हाला सत्य काय आहे ते उघडकीस आणणं हा गरजेचा आहे. जे बी घटना झाली असेल, जे दोषी असेल, सत्य तपासून जे सत्य असेल त्याच्यामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर DCL कोर्टात कारवाई करायला पाहिजे हे मी बोललो आहे. पण तरी ते बोलत असताना अधिकाऱ्याला मी बोललो की बाबा पहिले मला सगळं डिटेल पाहिजे, कारण आपण कोणावर आरोप करताना आता मुलीचा विषय आहे. मुली सांगितले म्हणजे आपल्या परिवारमध्ये आपल्या सगळ्यांचे मुली असतात. आपण एक विश्वासावर शाळामध्ये आपण आपली मुली ठेवतो आणि त्याच्यावर जर असं आरोप किंवा असं जर कृत्य करणारा कोणी असेल तर हे दुर्दैवी घटना आहे. आणि म्हणून ज्याने चूक केली असेल त्याच्यावर तर कारवाई व्हायला पाहिजे. ते आम्ही अधिकाऱ्यांना बोलवून मी सांगितलं. पण त्याला अजून इथून सांगितलं पूर्ण खोलपर्यंत हा जो विषय आहे याच्यामध्ये जर दोषी असेल, आपण मुख्याध्यापकच्या नावाला आहे, त्याच्यामध्ये जे तिथले जे वार्डन आहे तिच्या नावाला, आता तिचं नाव कसं आलं ते मी काय कोणपर्यंत गेलो नाही. पण माझं एक म्हणणं आहे का या शाळामध्ये ते विद्यार्थी होती त्या वर्ग शिक्षक त्याची जबाबदारी काय, त्याला वर्ग शिक्षकला पहिले विचारायला पाहिजे की तो सुद्धा त्याच्यामध्ये जर घटना झाली तर तो सुद्धा दोषी आहे, कारण त्याला ते माहिती पाहिजे. म्हणून त्या साहेबला आम्ही बोललो तर बाबा ते पूर्ण चौकशी करून त्याला एक सत्य बाहेर काढायला पाहिजे. आणि असं कृत्य जर खरं झालं असेल तर असं दुसरी वेळा घडायला नाही पाहिजे. या पद्धतीची कठोर कारवाई. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.